नमस्कार. आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज खरं तर नीरा शिवतक्रार पंचक्रोशीत एक महिला जी आजपर्यंत पहिल्यांदा PSI या बरोबर ना PSI या परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि आज खरं तर गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ववला गेला. आणि असं असताना आज खरं तर आज जे आपले तिचा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्य ते सामाजिक कार्यकर्ती अशापासून ते आज PSIच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. आणि खरं तर हे नीरा शिवतक्रार गावाचं एक भूषण आहे. आणि असं असताना तिने जे स्ट्रगल केलं किंवा तिच्या आयुष्यात जे तिने संघर्ष केले, मग सामाजिक कार्यात असेल, ग्रामपंचायतपदी काम करत असताना असेल किंवा त्यांच्या वडिलांचंसुद्धा आज खरं तर एक त्यांना बी अभिमान आहे की त्यांच्या दोन्ही मुली मागच्याच एक 5-6 महिन्यापूर्वी एका लहान मुलीनं ते PhD केली, त्याचंही आपण बातमी केली होती. आणि असं असताना आज खरं तर म्हणजे मी आता आम्ही या गावातला असताना लहानपणापासून बघतो तर खरं मला आज खरे आठवण आली ना तर ती काका आणि लक्ष्मणराव भोसले यांची. कारण ती माणूस जे आम्ही लहानपणापासून त्या माणसाचं बघितलं, खरं तर माझाही ऊर भरून आला आहे खरं ही बातमी करताना, की त्या माणसानं जे घर सुधरवलं. भलं त्यांच्या कुटुंबात ते 3 नंबरचे असतील, पण घरासाठी किंवा गावासाठी त्या माणसाचा त्याग हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेला आहे. आणि आज खरं तर मला त्यांची मनापासून आठवण आली की ते जर असते तर म्हणजे काय ते म्हणतो ना डोक्यावर घेऊन नाचले असते. तर असो, पण आज ह्या कुटुंबानं म्हणजे यांच्या घरात पहिल्यापासून पोलीस प्रशासनात लोक म्हणजे बंधू आहेत त्यांचे बाळासाहेबांचे किंवा काकासुद्धा एक चांगल्या पाटबंधारे विभागात काम करत होते. आणि असताना स्वतः बाळासाहेबसुद्धा वकिली स्वतः केली, पण ते ग्रामपंचायत उपसरपंच पदापर्यंत गेले. असं असताना आज आपण त्यांच्या मुलीचं खरं तर ह्या दोन्ही मुलींनी त्यांचा एक म्हणजे गावचा त्यांच्यापेक्षा गावचा अभिमान उंचावला आहे. आणि निश्चितच मराठी रोकटोकतर्फे रेवती बाळासाहेब भोसले हिचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. नमस्कार. नीरा शिवतक्रार येथील बाळासाहेब भोसले यांची कन्या रेवती भोसले ते आज PI झालेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या या प्रशासकीय सेवेत त्या रुजू झालेत. त्याचा ग्रामस्थ म्हणून आम्हाला आणि गावाला सगळ्या फार त्यांचा अभिमान आहे. कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांचं नाव आपण घेतो. इतके दिवस माणसं सांगत होते की ही बाळासाहेबांची मुलगी आहे, पण आज मात्र समाजात फिरताना हे रेवतीचे वडील आहेत ही ओळख आई आणि वडिलांना हे निश्चित भूषणावर आहे. आपल्या आयुष्यात आपण सगळी कष्ट करत असतो. ते कष्ट करीत असताना स्वतःसाठी काही दिवस गेल्यानंतर मुलांचं भवितव्य ह्या विषयाशी सगळीच आईवडील गुरफटलेले असतात. त्यांनी स्वतःच्या पायी उभं राहावं, स्वतःचं विश्व निर्माण करावं ही भावना सगळ्याच आईवडिलांच्या मनात आहे. आणि ते स्वप्न रेवतीनं आपल्या कष्टानं पूर्ण केलं आहे. ह्या जगात कुठलीही गोष्ट तपश्चर्याशिवाय मिळत नाही. आणि तपश्चर्या करण्याची जिद्द चिकाटी ज्यांच्या अंगात आहे, जे बळ त्यांच्या शरीरात आहे, मानसिकतेत आहे, अशाच माणसांना भविष्यात आपलं नाव आणि कुटुंबाचं नाव गावाचं नाव उज्ज्वल करता येतं. आणि आज रेवतीच्या रूपानं या कुटुंबाला स्वतःची म्हणजे रेवतीची स्वतःची ओळख मिळालीच, त्या कुटुंबाला त्यांची ओळख मिळाली आणि गावालाही तिच्या नावानं आम्हालासुद्धा सगळ्यांना अभिमान वाटावं इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. प्रशासनात आत्ताच्या नवीन पिढीत बाळासाहेब ननोऱ्यांची एक मुलगी जज झालेली आहे. हे बाळासाहेब भोसलेंची मुलगी PI झालेली आहे. मुली आज पुढं जातात आणि मुलांच्या संदर्भात मात्र सगळ्यांच्या मानसिकता काय झालेत मला समजत नाही, पण त्यांनीसुद्धा आता विचार करायला पाहिजे की आपल्या बहिणींच्या बरोबर आपणही कष्ट करून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करावं ही अपेक्षा पुढच्या पिढीकडनं अपेक्षित धरतो. कुठलीही गोष्ट हे समाजाला दिशा देण्याचं काम करते. रेवतीच्या रूपानं नवीन पिढीला एक दिशा देणारं मार्गदर्शन देणारं हे एक आपण पाहिलं पाहिजे. त्यांच्या रूपानं प्रशासनात आपणही जावं असं नवीन पिढीला निश्चितपणानं वाटेल. रेवतीचं मार्गदर्शन निश्चितपणानं या गावातल्या सगळ्याच मुलींना आणि मुलांनासुद्धा मिळेल. या त्यांच्या यशामुळं
आम्हाला अभिमान वाटतो आहे. बाळासाहेब हे समाज जीवनात काम करताना कायमस्वरूपी त्यांनी आयुष्यात संघर्ष केलेला आहे आणि मग 4 चांगले आणि 4 वाईट माणसं त्यांना जोडलेली आहेत. पण आपल्या आयुष्यात मुलांचं कर्तृत्व हे बघितल्यानंतर आईवडिलांचं जे ऊर भरून येतं आहे, जो अभिमान त्यांना वाटतो आहे, ते मनापासून माझा मित्र म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, त्या कुटुंबाचं कौतुक वाटतं. मी रेवतीच्या बरोबर बाळासाहेबांचं आणि वंदना त्यांची आईंचंही मनापासून कौतुक करतो. त्यांनी त्यांना सपोर्ट केला, त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहिले, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. ह्या सगळ्या गोष्टी करताना रेवतीनंसुद्धा आपण कुठं कमी पडलेलं नाही, त्यांच्या विश्वासाला साथ दिली. मी सगळ्या त्या कुटुंबाचं मनापासून आभार मानतो, रेवतीचं अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी रेवती वंदना बाळासाहेब भोसले. माझे आज PSI 2022 या पदी PSI म्हणून सिलेक्शन झालं आहे. हा खरा प्रवास माझा 2015चा आहे. मी 2014ला पहिल्यांदा प्रिलियम दिली होती, पण 2015ला ग्रामपंचायत सदस्याच्या जागा निघाल्या होत्या, त्यात माझा डमी फॉर्म भरला होता. तर ते फॉर्म तसंच राहिलं, मेन कॅन्डिडेट म्हणून माझं झालं नामांकन झालं की तुम्ही जात आहे असं ठरलं होतं. त्यावेळेस मी STI आणि SO दोघांचे प्रिलियम पास झाले होते. तिथं फॉर्म भरला इलेक्शनचा आणि मला मेसेज आला की तुम्ही मेन्सला क्वालिफाय. घरी येऊन माझं असं होतं की बॅग भरायची, पुण्याला जायचं, मेन्सची तयारी करायची. पण संध्याकाळी पप्पा आणि बाकीचे सगळे लोक आले आणि बोलले की आता प्रचार करायचा आहे म्हणून. म्हटलं 2-3 दिवसाचा असेल प्रचार. तो पण मला निरा कुठून कुठे हे पण माहीत नव्हतं, वार्ड काय हे पण माहीत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी जी प्रचारात सुरुवात झाली त्यापासून मी आणि माझी पुस्तकं कोसो लांब गेली, फार पुस्तकांना जाळी लागली तरी पुस्तकांना बघितलंच नाही. कारण हे होतं, जेव्हा मी सदस्य म्हणून निवडून आले तेव्हा आमची टीम राधा माने असतील, जगताप मामी असतील, शिर्के वहिनी असतील किंवा भालेराव वहिनी असतील, आम्ही सगळ्यांनी टीम केली. आमचे प्रोग्राम सुरू झाले. त्या प्रोग्राममध्ये एवढा निरेकरांनी मला एवढं उचलून धरलं, कुठलाही प्रोग्राम असो न सांगता 400-500 महिला यायच्याच प्रोग्रामला. पत्रकारांनी पण एवढी छान प्रमाणात बातम्या द्यायला सुरुवात केली. मग तो एक असतो ना, अरे आपण कोणतरी झालोय, आता भाव वाढला तो, मग पुस्तकांकडे काय लक्ष दिलं नाही. पण 2019ला मी आणि राधाताईंनी एक विचार घेतला होता की एक कोणतरी वर्दीतली महिला अधिकारी असू. आम्हाला 3 महिने अधिकारी महिला शोधायलाच वेळ गेला. पण त्या कडूकर मॅडम म्हणून आल्या होत्या, DYSP होत्या त्या आल्या, त्यांनी प्रोग्राम वगैरे बघितला. ते म्हणले एवढं सगळं होतंय तर MPSC माहिती आहे का काय असते. मग त्यांना म्हटलं होय मॅडम माहिती आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मग तू MPSCत जा, तिथं खरं तुला वाव मिळेल. मग 2019ला प्रिलियम दिली. मला वाटते प्रिलियम फेब्रुवारीमध्ये झाली होती. मग 8 मार्चला आला आमचा कार्यक्रम महिला दिनाचा. प्रिलियम दिली, पेपर पण चेक केला नाही किंवा बसतोय का काय. डायरेक्ट मला 5 जुलैला माझ्या मित्राचा फोन आला की मेन्स पास झालेला मेसेज वगैरे आला आहे का तुला PSIचं. म्हणलं मी काय तसलं बघितलेलं नाही. तो म्हणलं बघ. त्यावेळेस 5 जुलै ही शेवटची तारीख होती मेन्सचा फॉर्म भरायची. मग त्यांनीच फॉर्म भरला. ID पासवर्ड पण म्हणजे मला आठवत पण नव्हता. 8 जुलैला पुस्तक आली. त्यावेळेस मी पुष्पांजलीवर कुठे होतं का, अकलूजला. मग तिथं आल्यानंतर 20 दिवसात पेपर 1चा अभ्यास केला. 28 जुलैला एक पेपर झाला. 4 ऑगस्टला लॉचा 2 पेपर असतात मेन्सला, ते झाले. नंतरनं पण मी अभ्यास सोडून दिला. म्हणजे झाला आता पेपर चेक केला नाही काय नाही. कोविडच्या दरम्यान मेसेज आला की तुम्ही PSI फिजिकलला क्वालिफाय झाला आहे. तरी मी गेलेच नाही. मग नंतरनं मी आत्याकडे गेले होते. तर इथं माझा भाऊ आहे प्रवीण भोईटे म्हणून, त्याला सगळं कळलं की प्री झाली, मेन झाली. तो इतका ओरडला, मला म्हणला एवढं मोठं यश केलं आणि ग्राउंडला काय एवढं. तो रोज मला सोडवायला यायचा. आकुर्डीलाच ग्राउंड, इथंच राहायचं, मला इथंच ग्राउंड करायचं. त्यांनी मेहनत केली. तो माझ्याबरोबर उठायचा, मला सोडायचा, परत न्यायला आणायचा. आत्यानी पण मेहनत केली. पण नेमकं त्यावेळेस काय झालं, 18 नोव्हेंबरला ग्राउंड होतं 21ला आणि 16 नोव्हेंबरला माझा पूर्ण पाय सुजला. म्हणजे पाय बुटात जात नव्हता. मग ती पोस्ट माझी 2 मार्कांनी गेली. वेटिंगला होतं पण वेटिंग क्लिअर झालं नाही. मग 2022ला शेवटचा चान्स होता मला PSI. बाकी पोस्टला आहे 43-42 वया पण करू शकतो. पण पप्पांना पण मी त्यावेळेस तेच सांगितलं की ही दिल परीक्षा ही शेवटची, नाही तर परीक्षा देणार नाही. म्हणजे जे काय होईल ते मग होईल. चांगला अभ्यास केला. प्रिलियम झाली, मेन्स झाली. मेन्सला स्कोअर खूप चांगला आला. मग ग्राउंड कुठं करायचं निर्णय घेतला. मग कोल्हापूरला ग्राउंडसाठी 7 महिने गेले होते. कोल्हापूरच्या लोकांनी, सरदार सरांनी, संदीप सरांनी वगैरे खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड करून घेतलं. आणि ग्राउंड होता माझा कळंबोली मुंबईला. इंटरव्ह्यू पण बेलापूर CBDलाच होते. ग्राउंडच्या वेळेस काय झालं, डिजिटल हाईटचं चेकिंगचं होतं. आमच्या सगळ्यांच्या आधी 2019 हाईट बसली होती. पण नंतर ते जरा टेन्शन होतं, मुली क्वालिफाय होत नाहीत ग्राउंडला वगैरे काय. पण चांगल्या पद्धतीने तयारी केली असून ग्राउंडला पण 76 मार्क पडले. इंटरव्ह्यूची तयारी चांगली केली. इंटरव्ह्यूला पण आता 23 मार्क पडलेत. एवढं तर माहीत होतं की पोस्ट मिळेल, पण महाराष्ट्रात कुठे रँक येईल असं नव्हतं वाटलं. ते काल रिझल्ट लागल्यानंतर कळलं की कुठेतरी सेकंड आलोय. फर्स्ट यायचे पण चान्सेस आहेत आपले.
त्याच्यामुळे हे एवढं सगळं यश पचवते अजून चाललंच आहे, अजून वाटत पण नाही की PSI झाले. पण माझे हे यशाचे श्रेय मी 3-4 लोकांना देते. पहिले तर रिटायर रेसिपी गहिनीनाथ निमगावकर मामा, 2 नंबरचे दत्तात्रय भोयटे मामा जे रिटायर प्रिन्सिपल आहेत, 3 नंबर माझे सख्खे चुलते लक्ष्मण भोसले आणि माझी आत्या कमल बागडे. हे चौघे आता हे यश बघण्यासाठी, आणि माझे एक मोठे चुलते आप्पा, हे सगळे आता यश बघण्यासाठी नाही, पण ह्या सगळ्यांनी जे लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार करतात. कारण का निमगावकर मामांना बघून मी मोठी झालेली आहे त्या पोलीसमध्ये असल्यामुळे. आणि आम्ही उन्हाची सुट्टीत डोंबोलीला, म्हणजे जे मामा प्रिन्सिपल होते माझे दत्तात्रय भोटे, आम्ही त्यांच्याकडे जायचो. हस्ताक्षर सुधारण्यापासून, इंग्लिशचं स्पेलिंग करण्यापासून, निबंध लिहिणं कसं लिहायचा, कसं बोलायचं, तुमचं हँडरायटिंग कसं पाहिजे. 10वीच्या पेपरला मामा इथे येऊन राहिले होते माझा अभ्यास घेण्यासाठी. आत्यानी पण कधी पेपरला गेलं तर आत्याकडेच राहायचो आम्ही पेपरला आलोय. काका तर काय नेहमी बॅकबोन सपोर्ट सिस्टीम सारखेच राहिलेत. आप्पांना पण बघून मोठे झाले, ते पण पोलीस होते. पण ही नेमकी माणसं आज हे यश बघायला नाहीत. त्याच्यामुळे माझं हे यश मी त्या सगळ्यांना समर्पित करते. आणि सगळ्यांनी इथं कौतुक सोहळा ठेवला. मराठी रोकटोक न्यूज चॅनलचे सुभाष जेदे काका यांना पण खूप खूप धन्यवाद. कारण ते नेहमी म्हणायचे ह्या वर्षी आहे का होणार आहे ना. तर म्हणलं हो, होणार आहे नक्की. त्या सगळ्यांचे तुमचे विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यशस्वी जी झाली आहे ती तिच्या बुद्धिमत्तेने झालेली, आणि आम्ही फक्त तिला साथ दिली, एवढंच मी म्हणू शकते. आज सगळेजण आले गावामध्ये, एकच कारण होतं की बाळासाहेब भोसले यांची कन्या, की जी माझी दिदी आहे, माझी मोठी बहीण आहे, की जी नेहमी माझ्यासाठी एक बहीण नसून एक मोठ्या भावासारखी आहे. नेहमी ती माझ्यासोबत असते, कुठली अडचण आली की माझ्यासोबत उभी राहते. इवन मम्मी पप्पांच्या आधी मी तिच्याशी डिस्कस करते, नेहमी सपोर्ट. पण तिच्या बाबतीत लेट पण थेट तिने एकदम मोठी अशी कामगिरी केली आहे. आणि तिने एकदम मोठं की PSI होणं एक सोपी गोष्ट नाही. पण ह्या सगळ्या ह्याच्यावेळी 2019 पासून ते आत्तापर्यंत आम्ही दोघे जास्त दिवस सोबत होतो. ह्यामध्ये मम्मीला कोणताही प्रोग्राम असो, गावातील बाया किंवा कोणी म्हणायचं की आधी लाडू द्या लाडू, पण माझ्या मम्मीचं उत्तर नेहमी असायचं की आधी पेढे देईल आणि मगच मी लाडू देईल. ती आज दिदीने खरं आणि मम्मीचा शब्द तो राखला. आणि ह्या सगळ्या वाटचालीत मम्मी आणि पप्पांनी तिला खूप सपोर्ट दिला. आणि तिने एवढं ह्याच्यामध्ये कष्ट करून, एवढं फिजिकलमध्ये इंजुरी होऊन पण ग्राउंड केलं. कारण मी पाहिले, मी स्वतः तिच्यासोबत होते. आणि मी दिदीला असेच सांगते की अशीच ती विविध वरचढ अशी एक कामगिरी करत राहू आणि आमच्या सर्वांचं नाव रोशन करत राहू. आम्ही नेहमी तिच्यासोबत राहू आणि नेहमी तिच्यासोबत राहू. थँक्यू. आज रेवती भोसले माझी कन्या यांचं खास अभिनंदन करण्यासाठी मराठी रोकठोक न्यूजचे श्री सुभाषजी जेदे हे आवर्जून आमच्या घरी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचं प्रथम मनापासून आभार मानतो. तसेच आमच्या ग्रामपंचायत सदस्य राधाताई माने आणि भालेरावताई, जयदेताई, जगतापताई या सर्वांनी आज खरं मनापासून रेवतीचं अभिनंदन केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. रेवतीने खूप संघर्षाने खरं इथपर्यंत यश गाठले आणि त्याला मार्गदर्शक आमच्या खरं मनापासून सांगतो राधाताई, आमच्या जगताप वहिनी, ह्या खऱ्या त्यांचे बेसिक जे म्हणतो ना आपण मूळ ते आहेत. म्हणजे अध्यात्म असू दे किंवा इतर मार्गदर्शन असू दे, त्याबद्दल त्यांचं खरं मी मनपूर्वक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. रेवतीने चांगला संघर्ष केला, इथपर्यंत पोचली. आमचा जरी पाठिंबा जरी असला तिच्या पाठीशी आम्ही उभे असलो तरी संघर्ष मात्र कष्ट खरंच तिचंच आहे. कारण मी पाहिलं आता ट्रेनिंगच्या काळात किंवा अकॅडमीमध्ये असताना तिने आम्हाला कधी दुःखाची अशी कुठली गोष्ट सांगितली नाही. परंतु आता रिझल्ट लागल्यानंतर तिने मला ती व्हिडिओ दाखवले. पाय सुजणे, कुठं खांदा दुखणे, असे भरपूर व्याधी तिला झाल्या होत्या रनिंग किंवा लांब उडी या गोष्टीमुळं. नुकतीच माझी दुसरी लहान कन्या पुष्पांजली हिने सुद्धा एक 5-6 महिन्यापूर्वी PhDमध्ये चांगलं नाव कमावलं, डिग्री घेतली. त्याबद्दल मला तिचा सुद्धा अभिमान आहे. रेवतीने सुद्धा खरंच माझ्याकडे शब्द नाहीत इतकं. म्हणजे आता सुभाषजींनी सांगितलं माझ्या बंधूंबद्दल अमुक तमुक, पण खरंच ते जर असते ना, अगदी सुभाषराव म्हणते तसं डोक्या घेऊन नाचले असते, अगदी लहान मुलाप्रमाणे खरं नाचले असते. त्यांची आठवण आणि त्यांचं मार्गदर्शन कायम माझ्या मुलींशी, त्यांच्या मुलीसारख्याच आहेत त्या चुलती असले तरी, त्यांचं कायम मार्गदर्शन
कायम त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील एवढं मी सांगतो. आज नीरा शिवतक्रार गावातील बाळासाहेब भोसले यांची कन्या रेवतीताई आज PSI पदी तिची जी निवड झाली आणि तिने केलेला जो संघर्ष आहे तो खरंच आदर्शात्मक आहे. आज आपल्या गावातल्या मुलींना आपण 10वीपर्यंत शिकवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता कुठल्या दिशेला मुलींनी लावायचं, हे जे आईवडिलांना करता येत नाही. पण राधाताईंनी जगतापताईंनी त्यांना जे योग्य मार्गदर्शन दिलं किंवा डायरेक्शन दिलं आणि त्या डायरेक्शनवर चालण्याची जी क्षमता रेवतीने ठेवली, खरंच तिचं शब्दात कौतुक करता येणार नाही. कारण एक वेळा अपयश आलं, 2 वेळा अपयश आलं, पण तिसऱ्यांदा ते जिद्दीने चिकाटीने ते यश मिळवायचंच. ह्या जिद्दीने परमेश्वरावर असणारी तिची निष्ठा आणि तिचे प्रयत्न आणि तिचं जे सातत्य हेच तिचा आयुष्यातला विजय असेल, मी तर एवढंच सांगतो. आणि रेवतीताईला पुढच्या भविष्यासाठी अनेक पुढच्या परीक्षा असतात, त्या तिने द्याव्यात आणि चांगलं नीरा शिवतक्रार गावचं तसंच आपल्या परिवाराचं नाव लौकिक करावं एवढीच माझी माफक अपेक्षा राहील. धन्यवाद. आज नीरा शिवतक्रार गावामध्ये रेवती बाळासाहेब भोसले हिचं PSI या पदावर नियुक्ती झाली आहे. तर ह्यासाठी तिने खूप कष्ट घेतलेत. ज्यावेळी ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून होती त्यावेळी आम्ही महिला दिनाचे कार्यक्रम साजरे करायचो. त्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये ती नेहमी असे PI आशांचा शोध घेऊन त्या ठिकाणी ती आणायची. पण तिला मी एकदा काय म्हटलं की तू उगीच राजकारणात आली, तू एवढी हुशार आहेस. आज तिने BCS फर्ग्युसन कॉलेजला केलं, पर्सेंटेज पण तिचे छान होते. आणि आईचं एक स्वप्न होतं, आईचं स्वतःचं बी स्वप्न होतं आणि तिचंही स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्यासाठी त्यांनी योग्य वाटचाल करून तिला मी म्हटलं तू उगीच राजकारणात आली की तुझा हा 5 वर्षाचा कालावधी वेस्ट जातोय. तर ती म्हटली तसं नाही, मला ह्याच्यामध्ये खूप अनुभव आले, खूप शिकायला मिळालं. त्याच्यासाठी तिला ह्याच्यामध्ये अनुभवावर तिने पुढची वाटचाल केली आणि खूप कष्ट घेतले. म्हणजे असे कष्ट घेतले की 3-4 वर्ष तिने WhatsApp, Facebook, Instagram ह्याच्यावर अजिबात ती नव्हतीच. तिने इतकी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ तिला आज मिळाले. मी नेहमी म्हणायचे की तुझ्या गावातनं सत्कार होणार. बहिणीचा जेव्हा सत्कार झाला त्यावेळी पण मी तिला हा शब्द दिला. तर हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं आणि नीरा गावाचं खूप मोठं नाव तिने लौकिक केले. आज एवढं मोठं तिला पद पहिल्यांदाच पहिलीच PSI म्हणून झाली. आणि ह्याच्या मागं मी खरंच आईवडिलांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी तिला इतका सपोर्ट केला. आज मुलगी लग्नाच्या वयात आली तर बाहेरून लगेच समाज म्हणतो की बाबा कधी तिचं लग्न करणार. पण त्याकडं त्यांनी लक्ष न देता मुलीचं स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचं हे केलं. तसंच प्रत्येक आईवडिलांनी असं केलं पाहिजेत आणि त्यांना असं यश नक्कीच मिळेल. धन्यवाद.